नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारासाठी एक खुशखबर आलेली आहे। शासनाने आता एक नवीन जी.आर. पारित केलेला आहे। तो जी.आर. म्हणजे जी नोंदणी आणि नूतनीकरणाची जी फीस होती, पहिल्यांदा सुरुवातीला 25 रुपये नोंदणी फीस होते, त्यानंतर शासनाने परत 1 रुपये केली, त्यानंतर आता फ्रीमध्ये नोंदणी व नूतनीकरण केलेलं आहे बांधकाम कामगारासाठी। त्यामुळं नोंदणी करताखेपी कोणतेही शुल्क आकारले जात नाही व नूतनीकरण सुद्धा करताखेपी कोणतेही शुल्क आकारले जात नाही। त्यासाठी सर्व काय केलेलं आहे, नोंदणी व नूतनीकरण फ्रीमध्ये केलेलं आहे। त्यानंतर 29 योजना आहेत शासनाच्या विविध प्रकारच्या, त्या सुद्धा काय केलेल्या आहेत, सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने 2020 पासून काय केलेल्या आहेत। मग ते भांडे वाटप संच असेल, त्यानंतर पीटी असेल, स्कॉलरशिपचा असेल, अशा विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या सर्व ऑनलाईन प्रकारच्या केलेल्या आहेत। त्यामुळं आता बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी सोयीस्कर झालेलं आहे। इतरत्र जायची गरज नाही, इकडे तिकडे भटकायची गरज नाही। तुम्ही काय करू शकता, ऑनलाईनच्या जे दुकान आहेत तिथून तुम्ही काय करू शकता, आपली बांधकाम कामगाराची नोंदणी सहज प्रकारे करू शकता। ती सध्या निशुल्क काय केलेली आहे, शासनाने केलेली आहेत। त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना आहेत, घरकुल योजना आहे, त्यानंतर आपण जर घरावर लोन घेतलं असेल तर त्या लोनचे फेडण्याची सुविधा सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद आहे। त्यानंतर मुलांना स्कॉलरशिप आहे, मग ते 5वी ते 7वी पर्यंत, 1ली ते 12वी पर्यंत असेल, पुढे डिप्लोमा केलेला असेल, अशा विविध प्रकारच्या योजना आहेत। ते सर्व शासन काय करत आहे, बांधकाम कामगाराच्या पाल्यासाठी काय करत आहे, ते राबवत आहेत आणि बरेच बांधकाम कामगार ह्याचा काय करत आहेत, फायदा पण घेत आहेत। मोठा डिप्लोमा असेल एखाद्याचा इंजिनिअरिंग वगैरे, दुसरा MBBSचा असेल, अशांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर काय केली जाते, स्कॉलरशिप त्या कामगाराच्या पाल्याला मिळत आहे। आता MBBS असेल तर 1 लाख रुपये, इंजिनिअरिंग असेल तर 60,000 रुपये, 1ली ते 6वी पर्यंत 2,500, त्यानंतर 5,000, 10,000, असं विविध प्रकारच्या स्कॉलरशिपचे काय आहेत, बांधकाम कामगाराकडे टप्पे आहेत। त्यामुळं जे नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील त्यांच्या पाल्यासाठी हे एक काय आहे, खुशखबर आहे, चांगल्या पद्धतीची ही काय आहे, योजना आहे। त्यामुळे ह्या योजनेचा सर्व बांधकाम कामगारांनी काय करायचं आहे, फायदा घ्यायचा आहे। आता इथून पुढे 14 ऑगस्ट पासून पुढे काय झालेलं आहे, नवीन नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी काय केलेलं आहे, फीस माफी केलेली आहे। फीस वगैरे काहीही शासन आकारत नाही, म्हणजे घेत नाही, फ्रीमध्ये नोंदणी व नूतनीकरण होतंय। याची सर्व बांधकाम कामगारांनी काय करायचे आहे, नोंद घ्यायची आहे। धन्यवाद।